माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आगात निवाराया पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोरिया पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे पहावे पुराणी विचारोणी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे महायोग पीठे तट भीमरत्या वरम पुंडरीकाय दातनुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रार्थना नमो पांडुरंग ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस प्रभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवनश्री श्री गुरुचे नमस्कार आणि आता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता आलो रामदूता तुम्हारो रामदूता आलो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ता जावाता मतदावरा कुबता शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ता जावाता मतदावरा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या दावाटा मजदावा व्यासवटा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावासा आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू माझ्या वारकरी संप्रदायाचा विशाल अशा वटवृक्षाला लागलेले गोंडस सुमधुर ज्ञानी आणि ज्ञान सुगंधित फळ की ज्यांच्या वया इंद्राणीच्या डोहामधून जशाच्या तशा कोरड्या निघाल्या ते महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना कळस मानले जाते ते देहो निवासी श्री संत श्रीमंत जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा सर्वांच्या पाठातील गोड असा अभंग सेवेसाठी निवडलाय। अभंग सर्वांच्या पाठातला किंबहुना ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचा तरी अभंग पाठ पाहिजे। जो वारकरी आहे त्याचा हा अभंग पाठ पाहिजे। ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरी ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरी नाही, कारण हा नित्य नेमातला अभंग हरिपाठ नावातील ग्रंथातील गुरु परंपरेचा
मालिकेतील हा अभंग सेवेसाठी निवडला. किम निमित्त सेवा आहे तुम्हा सर्व श्रोते मंडळींना ज्ञात आहे. सालाबादप्रमाणे चाललेला आपला अखंड नाम सप्ताह वर्ष 31वे 32व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना माझ्या वाट्याला आलेली ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला ही सेवा आली. अतिशय आनंदाने उत्साहाने आपण हा अखंड नाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहोत. गेले अनेक वर्ष व्यासपीठाची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवलेली आहे. त्या जबाबदारीला थोडाफार या ठिकाणी मी साथ देत आतापर्यंत या ठिकाणी टिकलो. इथून पुढे भगवान परमात्म्याची कृपा असेल तर टिकेल. त्याच्या मनात आहे तोपर्यंत, हनुमंतरायाच्या मनात आहे तोपर्यंत मी इथे टिकू शकतो. त्याच्या मनात आलं तर त्या ठिकाणी मी टिकूही शकत नाही. पण आतापर्यंत त्याची माझ्यावरती खूप कृपा आहे. तुमच्यासारखी गोड लोक माझ्या पदरामध्ये त्याने टाकले आणि तुमच्या पुढे आज सेवा करण्याची मला संधी मिळते. सर्व कार्यकर्ते असतील, पारायण कमिटी असेल, यात्रा कमिटी असतील, काही निर्णय आपण अत्यंत सामंजस्यपणाने आणि एकोप्याने या ठिकाणी गावाच्या हितासाठी आपण काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. त्यापैकी हा अखंड नाम सप्ताह एक सोपा वाटू लागला. समाजही वाढत चालला, आवडही गावातल्या लोकांची वाढत चालली, वाचकही वाढत चालले. समाधान वाटतं वाचक पाहिले की. आणि तुमच्या पुढे या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते. प्रथमतः तुमचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. जास्त काही न बोलता माझ्याकडे 1 तास उरलाय. त्या 1 तासामध्ये या अभंगाच्या माध्यमातून माझ्या तुकोबरायांना काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय किंवा माझ्या बुद्धीला जे पटले ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ऐका, मी या ठिकाणी उभं राहून हे सांगू शकत नाही की महाराज मी अभंग सोडवतो, कारण या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असा एकही कीर्तनकार जन्माला आला नाही का तो अभंग सोडवतो. माझ्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला धक्का न लागू देता मी हे कठोर वाक्य बोलतोय, लक्षात ठेवा. आजपर्यंत असा एकही कीर्तनकार मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला नाही का तो अभंग सोडवतो. का तर महाराज अभंग कीर्तनकाराला सोडवत असतो, कीर्तनकार अभंग कधीच सोडवत नाही. जो अभंग दगडाला तारतात तो जीवाला का तारू शकत नाही. म्हणून अभंग सुटेल हे मी सांगू शकत नाही. पण या अभंगाच्या माध्यमातून यदा कदाचित माझ्या अभ्यासावरून तुकोबरायांना तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन. आपल्या समाजाला एक सवय झाली अनिल महाराज, विनोद ऐकायचे, जोक ऐकायचे, मनोरंजन ऐकायचं. पण जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. कीर्तनाला काहीतरी मर्यादा आहे. मी पण केली खूप कीर्तन. सासू सांगितली, सासरा सांगितला, जावई सांगितले, पण ती कीर्तन मर्यादा नाही हो. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्या भगवान परमात्म्याच्या माध्यमातून
आपल्या अंतकरणामध्ये त्याची मूर्ती ठसावी आणि त्याच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये भाव भक्ती या ठिकाणी निर्माण व्हावी, अशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची आहे. आणि त्याच नियमाला धरून चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अभंग 5 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून माझे तुकोबर आहे देव आणि संत यांच्यातील अभेदाचं वर्णन करतात. ऐका बरं, आपण अभंगामध्ये प्रवेश करतोय. अभंग कसा सुटला पाहिजे, अभंगाच्या माध्यमातून काय सांगितलं गेलं पाहिजे, याचा थोडा बारकाईने विचार करा. मी तुम्हाला हसवेल याची गॅरंटी देत नाही, पण जे काही सांगेल ते तुमच्या हिताचं असेल. ऐका, या अभंगाच्या माध्यमातून माझे तुकोबर आहे देव आणि संत यांच्यातील अभेदाचं वर्णन करतात. देव आणि संत हे काही वेगळे नाही असं तुकोबर आहे सांगतात. जर तुमच्या आमच्या पाठातील प्रमाण सांगायचं झालं तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देव म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे देव, किंवा देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव. आता कीर्तनात आपण बसलोत ना, मग आपण काही काही शंका निर्माण करायच्या असतात, बरोबर आहे की नाही. देव म्हणजे संत, संत म्हणजे देव. आता ऐका, देव हेच संत आहे, तर मग देवाला संतांच्या रूपात यायचं कारण काय? पहिली शंका. देव जर संत असतील किंवा संत जर देव असेल तर देवाला संतांच्या स्वरूपात मृत्यू लोकांमध्ये येण्याचं कारण काय? खरे की नाही? माझं बोलणं समजते ना तुम्हाला का झोपले? हीच आपली शोकांतिका आहे महाराज. आपल्याला विनोद पाहिजे, जोक पाहिजे. आयुष्याचा जोक झालाय सगळा. ऐका, तुम्हाला किती बोर वाटलं तरी मी मर्यादेच्या बाहेर जाणार नाही. मी माझी कीर्तनाची शैली पूर्णपणे बदलून टाकली. नको ते विनोद, नको ते काही. मोठ्या मोठ्या महाराजांनी सांगितलंय, आपण आपली कीर्तनाची मर्यादा संतांनी सांगितली ती कधी बदलायची नाही. अवघड आहे मला शोकांतिका आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला आईबाप सांगावे लागतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मी काय म्हणते कळते तुम्हाला? या कीर्तनाच्या माध्यमातून जर तुम्हाला आईबाप सांगावे लागत असेल तर तुमचा आमचा जगून काहीही उपयोग नाही. अवघड आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही इतिहास सांगा, त्याची समाजाला गरज आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करा. देव कसा प्राप्त होईल त्याचं वर्णन करा. त्याची आज समाजाला गरज आहे. हे विनोद सांगून काय उपयोग आहे? चला, मला तिकडे जायचं नाही. माझा मूळ विषय बाजूला राहील.
जर देव म्हणजे संत आहेत तर देव संतांच्या स्वरूपामध्ये मृत्यू लोकामध्ये आला का? त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ऐका, भगवान परमात्मा हा फक्त 2 लोकांसाठी मृत्यू लोकामध्ये येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुरव, तुम्हाला एक सांगू का? कान देऊन ऐकाल ना? नक्की ना? 100% ऐका. कीर्तनात जो बडबड करतो, ऐका काय सांगतोय मी, नीट कान देऊन ऐका. कीर्तनात जो बडबड करतो त्याला पुढचा जन्म हा बेडकाचा मिळतो. कशाचा? 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 मग तुम्हाला वाटतं का तुम्ही बेडकाच्या जन्माला यावं? मग आता काय करायचं? हाताची घडी, शाबास, विठ्ठल विठ्ठल. खोट नाही बोलत. कीर्तनी बडबड कैल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. खरे महाराज, कीर्तनामध्ये जो बडबड करतो त्याचा पुढचा जन्म बेडकाचा मिळतो. कीर्तनकार सोडून. ऐका, भगवान परमात्मा फक्त 2 लोकांसाठी या मृत्यू लोकामध्ये येतो. मी सांगितलं मगाशी, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. एक तर तो येतो सज्जना करता, नाहीतर येतो दुर्जना करता. नीट ऐका, एक तर येतो कोणासाठी? सज्जना करता, नाहीतर येतो दुर्जना करता. मग इथं बसलेल्यापैकी मला हात वर करून सांगा, आपल्यापैकी कोण कोण सज्जन आहे? त्याने हात वरती करा. नाही? ऐका, आणि हात वरती करू नये, मी या मताचा आहे. का? जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून सांगतो मी सज्जन आहे, त्याच्यासारखा दुर्जन जगात कोण नाही. विठ्ठल मग आपल्यात कोण सज्जन आहे का? माझ्या सकट नाही. मला सज्जन बरं जाऊ द्या, सज्जन कोण नाही ना. मग आपल्यापैकी दुर्जन कोण कोण आहे? त्यांनी हात वरती करा. आता पडली का पंचायत, काय करा बाबा? कोण कोण दुर्जन आहे? काय महाराज, आम्ही तुम्हाला सप्त्याला बोलवतो, चांगलं चुंगलं खायला घालतो, गळ्यात तुळशीच्या माळ घातल्या, बासुंदी काय, जिलेबी काय, वडापाव काय, भजीपाव काय, उपीट काय, पोहे काय, तुमची एवढी सेवा करतो. प्यायला फिल्टरचं पाणी काय? आम्ही दुर्जन? आम्ही सप्ताहामध्ये पंगत घालतो, एवढा मोठा अखंड नाम सप्ताह आयोजित करतो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो, आणि आम्ही दुर्जन? असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, महाराज आम्ही तुमच्या कीर्तनाला येऊन बसतो आणि आम्ही दुर्जन? मान्य आहे मला, तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्यासाठी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करता, पण वय झालेलं नसताना कंडक्टरला फसवून अर्ध तिकीट काढता, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? बरोबर आहे की नाही महाराज? स्कीमा निघाल्यात भरपूर आज, ज्याला काहीच झालं नाही त्याला 1-4 भेटत. मान्य आहे महाराज, तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्यासाठी अखंड नाम सप्ताह करता,
कार्तिकी आषाढी पंढरीची वारी करता पण कंडक्टरला फसून अर्ध तिकीट काढता, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? नाही महाराज, सगळं आठवतं ह्या वेळेस, अंतकाळी नाही त्याच वेळेस. महाराज कोणाचा बांध कोरला, कोणाचं गवत चोरून आणलं, रस्ते किती खाल्ले, सिमेंट किती खाल्लं, टेबलावून किती घेतले, टेबला खालून किती घेतले, सगळं आठवत. मग आता मला उत्तर द्या, आपल्यापैकी सज्जन कोणी आहे का? नाही. बोलत जा. हो तू आहे बा. आपल्यापैकी सज्जन कोण आहे का? बोलत जा. मी सांगितलं बोला. सज्जन आहे का कोणी? नाही. आपल्यापैकी दुर्जन कोण आहे का? नाही. आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग आता मला सांगा, मी मगाशी सांगितलं देव येतो कोणासाठी? एक तर सज्जनासाठी, नाही तर दुर्जनासाठी. मग आपला देवाला तपास आहे का अजून? आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, याचा अर्थ देव आपल्यासाठी येत नाही. देव निजधामावरून निघाले, मृत्यू लोकामध्ये आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा नाश केला आणि पुन्हा निजधामाला निघाले. जात असताना रस्त्यामध्ये विचार केला, अरे आपण मृत्यू लोकामध्ये गेलो खरं, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा नाश केला, पण या मधल्या वर्गासाठी आपल्याला काहीच करता आलं नाही. काहीतरी केलं पाहिजे. पुन्हा मृत्यू लोकाकडे निघाले. पण लक्षात आलं, अरे खाली जाऊन मी करणार काय? एक तर सज्जनांचं रक्षण, नाही तर दुर्जनांचा नाश. देवत्वाचा धर्म मला सोडता येणार नाही. इकडे माझ्याकडे लक्ष द्या, कीर्तनात लक्ष देऊन ऐका. का जुना महाराज असल्यामुळे लक्ष लाग ना तुमचं? ऐका. भगवान परमात्मा पुन्हा तेच करावं लागेल, सज्जनांचं रक्षण. भक्ता राखे पायापासे, दुर्जनासी. मग काय करावं? देवत्वाचा धर्म आपल्याला टाळता येणार नाही. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मग भगवान परमात्म्यानं असा एक अवतार घेतला की जो असायला देव आहे पण दिसायला मात्र माणूस आहे. ऐका, असायला मात्र देव आहे पण दिसायला माणूस आहे. ते माझे ज्ञानोबा आहे, ते माझे तुकोबा आहे. माझ्या ज्ञानोबा आहे, असायला देव आहे पण दिसायला मात्र माणूस आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबा अजून पुढे सांगतात, तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. 2 दिवसापूर्वी आमच्या खाडेदादांचं 10 मिनिटे प्रवचन झालं. त्यांनी विषय गोड मांडला, भक्तावरती बोलले आणि त्यावेळेस त्यांना म्हटलं मी ह्याच विषयावरती चिंतन मांडेल. देवी आम्हा तया परस्परे, वाचक मंडळींना माहित असेल, देव आणि संत वेगळे नाही. देव आणि संत वेगळे नाही महाराज. देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. फक्त बाहेर नामाचीच अंतर आहे. आतून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. आतून एक आहे पण बाहेरून भिन्न आहे. मग झालं काय? ऐका, जे देवाला करता येतं ना, जे देवाला करता येतं ते सगळं संतांना करता येतं. बारकाईनं ऐका, जे देवाला करता येतं ते सगळं संतांना करता येतं, पण जे संतांना करता येतं ते देवाला करता येईलच हे सांगता येत. उदाहरण देऊ, 700 श्लोक सांगणं माझ्या भगवान परमात्म्याला जमलं की नाही? किती? 700 श्रीमद भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक सांगणं माझ्या भगवान परमात्म्याला जमलं. पण 9000 वेळा सांगता आल्या का?
अरे नाही ना, त्या 9,000 ओळ सांगण्यासाठी माझ्या ज्ञानोपरायांना मृत्यूलोकामध्ये यावं लागलं. नुसतं मृत्यूलोकामध्ये येऊन त्यांनी हे कार्य केलं नाही तर काय केलं? जे खळांची व्यंकटी सांडो. देव काय करत होता? सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश. पण ज्ञानोबरायांनी काय केलं? संतांनी काय केलं? त्यांचा नाश नाही केला, मग त्यांच्या विचारात बदल घडवला. जे खळांची व्यंकटी सांडो. खळ खळ कोणाला म्हटलंय माहितीये का? सांगतो ऐका. ज्यांच्या गळ्यामध्ये माळा येते तर ऐकाच. खळ कोणाला म्हणतात? ज्यांच्या गळ्यात माळ नाही, जे नास्तिक आहे, त्यांना ज्ञानोबा अजिबात कधी खळ म्हटले नाही बरं का दादा. त्यांना अजिबात खळ म्हटले नाही. जे नास्तिक आहे ना ते तर लई चांगले, ज्यांच्या गळ्यात माळ नाही ना ते तर लई चांगले. पण खळ कुणाला म्हटलंय माहितीये? ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्यानं परमार्थाचा वारसा स्वीकारलाय, जो भक्ती करतोय आणि त्या भक्तीच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करतोय, त्याला ज्ञानोबरायांनी खळ म्हटलंय. भक्ती करावी महाराज एक तर दोघांसारखी. भागवतामध्ये गोड वर्णन आले महाराज. मोले मदिरा पिये तो मदिरा नंदे नाचे गाये. दारू पिणाऱ्यासारखी भक्ती करावी. ती म्हणा कसं? जो मनुष्य दारू पितो तो कोणत्या नशेत असतो? तो फक्त आणि फक्त आणि फक्त दारूच्याच नशेत असतो. त्याला दुसरं काही समजत. मग तशी भक्ती करा नादबाबा म्हणतात. तो दारू पिणारा जेवढा त्या दारूच्या नशेशी एकरूप होतो, तसं तुम्ही त्या भगवंताशी एकरूप व्हा. आपण एकरूप होत नाही महाराज. आपली पूजा आणि आपली भक्ती ही सवडीने आवडीनं सवड मिळाली तर भक्ती. मी त्याही सांगितलं, चांगलं केलं ना कोणीच म्हणत नाही देवानं केलं, पण वाईट केलं का देवाच्या नावाने बोट मोडून मोकळे होतात. चला माझा विषय दुसरीकडे चाललाय. मला हे सांगायचंय की ज्ञानोबरायांनी खळांमध्ये परिवर्तन केलं. व्यंकटी म्हणजे विचार. जे खळांची व्यंकटी सांडू, त्यांचे खळ वृत्तीचे विचार आहेत, ते विचार सांडू दे, म्हणजे समाजाची दिशा भूल होणार नाही. देवानं दुर्जनांचा नाश केला, पण माझ्या संतांनी दुर्जनामध्ये परिवर्तन केलं. नुसतं परिवर्तन केलं नाही तर त्यांना आपल्यासारखं बनवलं. आज तुम्ही आम्हाला एकत्र पाहूनच 9-10 वर्ष झाले असतील, पण आम्ही त्याच्या आधीपासून एकत्र आहे. काय क्वालिटीचे हे मलाच माहिती आहे. तुमच्या आमच्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून इथपर्यंत येतात.
चला तो विषय नाही माझा. कलेचं कौतुक केलंच पाहिजे. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जसं संतांची भेट झाली का संत सज्ज त्या मनुष्याला आपल्यासारखं बनवतात. ऐका, उदाहरण सांगायचं झालं तो वाल्या कोळी सर्वांना माहिती, सगळ्यांना दृष्टांत पण माहिती. वाल्या कोळी काय करत होता? चोऱ्या करत होता, ब्राह्मणांचा वध करत होता, ब्रह्महत्या करत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ऐका, वाल्या कोळ्याची नारद मुनींची भेट झाली, संतांची आणि जीवाची भेट झाली. त्यावेळेस वाल्या कोळ्याच्या मनात आलं असतं तर नारद मुनींचा तो वधही करू शकत होता. पण संतांची भेट झाल्यावरती लगेच विचारांमध्ये परिवर्तन होतं. उगारलेली तलवार जाग्यावरती, कुऱ्हाड जाग्यावरती थांबली आणि नारद मुनींनी विचारलं, अरे मला मारायची इच्छा आहे तुझी, तू मला मार, पण हे सगळं पाप करतोय, हे सगळं तू कुणासाठी करतोय? म्हटलं माझ्या कुटुंबासाठी, माझ्या संसारासाठी. अरे जा म्हटलं, ह्या पापामध्ये तुझे कुटुंबातले, तुझ्या संसारातले तुझ्या सामील आहे का या पापामध्ये, ते तरी विचारू नये. म्हटलं खूप शहाणे आहे तुम्ही, मला विचारायला पाठवा आणि तुम्ही पळून जा. नाही म्हटलं यार मला बांधून ठेव. जीवानं संतांची भेट घडल्याबरोबर जीवाच्या अंतकरणामध्ये एवढी ताकद निर्माण झाली का संतांनाही बांधून ठेवायची ताकद जीवात निर्माण होते. देवालाही संतांना बांधून ठेवता येत नाही, पण संत हे झुकतात जीवापुढे. का? जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी. चला महाराज वाल्या कोळ्या नारद मुनींना झाडाला बांधून ठेवलं, घरी गेला, आई वडिलांना विचारलं, का हो मी एवढं सगळं पाप कर्म करतोय, माझ्या या पापात वाटेकरी व्हाल का? आई वडील म्हणले, आम्ही तुला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलं, म्हातारपणामध्ये तुझं पाप फेडण्यासाठी आम्ही हे दिवस पाहिले का? तोंडावरती नकार दिला. पोरांजवळ गेला, का रे लेकरा हो, तुम्ही सगळ्या अँड्रॉइड मोबाईल वापरताय, हिरो होंडा गाडी वापरताय, जीन्सच्या फाटक्या पॅन्टी वापरताय, 4-4 हजारचे बुट वापरताय, एवढी आयुष करताय, उष्टा मोबाईल वापरताय. उष्टा मोबाईल आहे ना तो, काय म्हणतात त्याला, हा ते अर्ध सफरचंद खालेलं असतं ते, काय चप्पल, आई फोन होय आणि बाप फोन. काय एवढी सगळी मजा मारताय माझ्या जीवावर, मग मी हे जे तुमची मजा करण्यासाठी हे पाप कर्म करतोय, मला सांगा यात वाटेकरी व्हाल का? ए बाबा, ह्याच्यासाठी आम्हाला जन्माला घातलं का तू पाप करायचं ना आम्ही ते निस्तरायचं? अजिबात वाटेकरी होणार नाही. आई वडिलांनी नकार दिला, पोरांनी तोंडावर नकार दिला, पण महाराज त्याला खात्री होती. कोणाची? कोणाची? शाबास, बायकोची. दुसरे नावच आठवत नाही आपल्याला. बायकोची खात्री होती. वाल्या कोळ्याची बायको स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करत होती आणि हा तिथे गेला. म्हणला, का ग ऐकलं का? ती म्हटली, बोला काय म्हणता? म्हणलं, मी एवढं सगळं पाप करतोय, माझ्या जीवावरती तुम्ही जगताय, एवढा सगळा संसार त्या ठिकाणी मी थाटलाय, ह्या पापात माझ्या वाटेकरी होशील का? माझी अर्धांगिनी आहे तू. तिनं क्षणभर स्तब्ध झाली, विचार केला, याला तोंडावर नकार देवा, त्यांनी ब्राह्मणांना जिवंत ठेवलं नाही, हा आपल्याला काही जिथं सोडणार नाही. महाराज, महिलेची जात हुशार असते, महिलेची जात हुशार असते. आपण म्हणतो बावळट, बावळट नाही. ऐका, दुसऱ्याच्या घरची पोरगी आपल्या घरी येऊन आपल्याला शहाणपण शिकवते, म्हणजे बावळट कोण?
नाही कळलं महाराज तुम्हाला काय कळतंय मी होते म्हणून राहिले घरोघरी मातीच्या चुली आमचं पण तेच महाराज लय हुशार